हवी तुम्हा सुंदर धरा, हसरे गगन ही सृष्टी घालते साद तुम्हा, देते स्मरण. जर हवी तुम्हा सुंदर धरा, हसरे गगन ही सृष्टी घालते साद तुम्हा, देते स्मरण. ही साद घालती झाडे, कामध्ये थांबती वारे. हे पहा संपले पाणी, मातीस दुखवले कोणी. ही जीवसृष्टी हा निसर्ग सुंदर, मातीची पुण्याई. सांगती उद्याच्या पिढ्या मारे, जपा जपा हिरवाई. थांबवू चला हे प्रदूषण, लाभू दे जगा संजीवन. या करू जतन वातावरण, रे चला जपू पर्यावरण. आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण. नमस्कार मंडळी, मी सुरभी वालावलकर ठोसर. पर्यावरण दक्षता मंडळ एन्व्हायरोविजिल यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन खुली पर्यावरण शाळा हा उपक्रम आपण गेली 1 वर्ष सुरू केला आहे. आणि आज आपल्या या उपक्रमाचा 58वा एपिसोड आहे. आपण जसं दर सेशन मध्ये आपल्या पर्यावरण दक्षता मंडळाच्या एका प्रकल्पाविषयी जाणून घेतो. त्याआधी आपण सर्वांना माहित आहे की पर्यावरण दक्षता मंडळ ही संस्था गेले 25 वर्ष पर्यावरण शिक्षण, संवर्धन आणि जनजागृतीमध्ये ठाणे आणि त्याच्या आसपासच्या भागांमध्ये कार्यरत आहे. तर त्याचेच अनेक प्रकल्प आपल्या सर्वांना परिचित आहेत. त्यापैकी एका प्रकल्पाविषयी आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आपण आपल्या आजच्या विषयाकडे वळूया. आपला आजचा जो विषय आहे त्याचं नाव आहे फार्मास्युटिकल पोल्युशन. आणि हा विषय आपल्यासोबत सादर करण्यासाठी आज ज्या आपल्यासोबत उपस्थित आहेत त्यांचा मी तुम्हाला थोडक्यात परिचय करून देते. त्यांचं नाव आहे डॉक्टर मंजिरी घरत. प्राचार्य कुंदनानी फार्मसी पॉलिटेक्निक उल्हासनगर येथे त्या प्रभारी प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन आणि इंटरनॅशनल फार्मास्युटिकल फेडरेशनच्या त्या उपाध्यक्ष आहेत. कम्युनिटी फार्मसी आणि पब्लिक हेल्थ क्षेत्रामध्ये त्यांचं उल्लेखनीय कार्य आहे. त्यानंतर औषध भान आणि आरोग्यनामा ही त्यांची पुस्तकं देखील प्रसिद्ध झालेली आहेत. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडून त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आलं आहे.
त्यापैकी काही पुरस्कार मी तुम्हाला इथे आता आज सांगते. ब्युनोस आयर्स येथे FIP फेलो पुरस्कार 2016 मध्ये त्यांना प्राप्त झाला होता. त्यानंतर मनिला येथे इशिदाते पुरस्कार 2018 मध्ये प्राप्त झालेला. हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या आणि एकमेव महिला फार्मसी व्यावसायिक आहेत. त्यानंतर नवी दिल्ली येथे भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून सर्वोत्कृष्ट प्रोफेशनल पुरस्कार देखील त्यांना 2021 मध्ये प्राप्त झाला होता. आणि गेली बरेच वर्ष मॅडम पर्यावरण दक्षता मंडळाच्या सपोर्टर देखील आहेत. आपल्या प्रत्येक प्रोग्राममध्ये किंवा आपल्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये त्यांचं नेहमीच सहकार्य असतं. फार वेळ न घेता मी आता मॅमना अशी विनंती करते की त्यांनी आपल्या आजच्या प्रेझेंटेशनला सुरुवात करावी. धन्यवाद सुरभी. आणि पर्यावरण दक्षता मंडळाशी जसं सुरभीने सांगितलं, माझा अनेक वर्ष संबंध आहे आणि त्यांचं जे काही काम चालू आहे त्याचं मला खूप कौतुक वाटतं आणि अधिकाधिक त्यांच्या प्रोजेक्ट्समध्ये माझा सहभाग असावा असं मला नेहमीच वाटतं. आणि त्यांचं अभिनंदन की ही ऑनलाईन पर्यावरण शाळा जी त्यांची 1 वर्ष त्यांनी सातत्याने अतिशय छान प्रकारे चालवली आहे, त्याबद्दल सुरभी आणि सर्वच पर्यावरण दक्षता मंडळाचं मी अभिनंदन करते. तुम्हाला सांगितलं सुरभीनी की मी आता जो विषय मांडणार आहे ते म्हणजे औषधांचं म्हणजे पर्यावरणाचं औषधीय प्रदूषण हा आपला विषय आहे. आता प्रदूषण म्हटलं की सगळ्यांना माहितीये की हवेचं प्रदूषण, पाण्याचं प्रदूषण, ध्वनी प्रदूषण याविषयी सगळ्यांनाच तशी माहिती असते, त्याविषयी खूप चर्चाही झालेली आहे आणि जनमानसात त्याला म्हणजे भरपूर त्यांना कल्पना आहे की काय केलं पाहिजे काय नाही. आजचा जो विषय आहे की औषधांचं म्हणजे पर्यावरणीय प्रदूषण हा विषय थोडा कमी चर्चेला गेलाय किंवा मी असं म्हणेन की तुलनेने हा प्रॉब्लेम आपल्याकडे नवीन आहे. तर आपण त्याच्याच विषयी जाणून घेणार आहोत. आणि ही जी औषधं किंवा औषधांचे रेसिड्यूज किंवा बाकी काही केमिकल्स ही पर्यावरणात मिसळून त्याचे काय निगेटिव्ह इफेक्ट्स होतात याचा आपण याच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. आणि मग ही सगळी औषधं किंवा औषधांचे रेसिड्यूज म्हणा किंवा पर्सनल केअर प्रॉडक्ट्स असतील ही सगळी पोचतात कशी पर्यावरणापर्यंत त्याविषयी आपण जाणून घेऊया. आणि मग ह्याच्याविषयी किती अभ्यास झाला आहे का, झाला असल्यास कितपत आहे का, काय डेटा गॅप्स आहेत, बाहेरच्या देशांमध्ये काय चालतं आणि मग आपण इथे काय करायला हवं याविषयी आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत. तर मी जसं म्हटलं की तुलनेने या विषयाचा अभ्यास बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा गेली 20-25 वर्ष चालू झाला. त्याचं असं झालं की 2000 साली फ्रेश वॉटर सायंटिस्टनी युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिनचे होते ते, त्यांनी लेक मिशिगन, मी तुम्हाला माहिती असेल की अमेरिकेमध्ये लेक मिशिगन आहे, तर या लेक मिशिगनच्या पाण्याची सॅम्पल्स घेतली आणि टेस्ट केलं. त्याच्यामध्ये त्यांना म्हणजे त्यांना इतकं आश्चर्य वाटलं की हे टेस्ट केल्यानंतर त्याच्यात काय मिळालं, तर मेटफॉर्मिन हे जे मधुमेहावरचं औषध आहे त्याचे त्यांना रेसिड्यूज मिळाले. आणि या मेटफॉर्मिनचे रेसिड्यूज त्या पाण्यामध्ये होते आणि त्या पाण्यामधल्या माशांचा पण अभ्यास केला गेला आणि त्या माशांमध्ये काही बदल झाले होते. आता मधुमेहावरचं औषध आहे तर मेटाबॉलिक बदल म्हणजे चयापचयाशी संबंधित बदल जर फिशमध्ये झाले असते तर फारसं आश्चर्य वाटलं नसतं, तर ते लॉजिकल होतं. पण या माशांमध्ये हे जे मेल फिश होते त्यांचं फेमिनायझेशन झाल्याचं अभ्यासकांना आढळलं. तर हा एक महत्वाचा अभ्यास आहे. आणि त्याच्यानंतर अमेरिकेमध्येच आणि कॅनडामध्ये सुद्धा बरेच अभ्यास केले गेले, पाण्याचे नमुने तपासले गेले आणि त्याच्यामध्ये त्यांना असंच आढळलं की जो मेल फिश आहे त्याचं परिवर्तन होत आहे. आणि ते कशामुळे होत आहे तर वेगवेगळ्या प्रकारचे इस्ट्राडायॉल म्हणजे एक स्त्री हॉर्मोन आहे, त्याचप्रमाणे दुसरे हॉर्मोन्स हे पाण्यामध्ये आहेत, पाण्यापर्यंत पोचलेले आहेत आणि त्याच्यामुळे या फिशमध्ये परिवर्तन होत आहे, जे मेटफॉर्मिननी सुद्धा केलं होतं. असेच काही अजून धक्कादायक रिझल्ट मिळाले. म्हणजे बघा ह्याच्यासाठी सायंटिस्ट सुद्धा रेडी नव्हते, हे सगळे एन्व्हायरमेंटल सायंटिस्ट होते, त्यांनाही हे सगळं नवीन होतं की गोगलगाईच्या मुवमेंट्समध्ये फरक पडला किंवा काही दुसऱ्या प्रकारच्या फिशच्या वर्तनामध्ये फरक पडला. काही काही मासे तर नाहीसेच झाले, म्हणजे माशांच्या काही प्रजाती या नाहीशाच झाल्या, म्हणजे त्या एक्सटिंक्ट झाल्या. रेझिस्टंट बॅक्टेरिया म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की आपण अँटीबायोटिक्स घेतो इन्फेक्शन झाल्यावर, त्या औषधांना अँटीबायोटिक्स म्हणतात. पण या अँटीबायोटिक्सचा का एक विपरीत परिणाम आहे, ती कमी जास्त घेतली गेली म्हणा किंवा ती अशीच जर पर्यावरणात सोडली गेली तर रेझिस्टंट बॅक्टेरिया तयार होतात. म्हणजे अँटीबायोटिक्सला दाद न देणारे बंडखोर बॅक्टेरिया असं आपण त्यांना म्हणू. तर त्याचं सुद्धा प्रमाण या पाण्याच्या नमुन्यामध्ये या सायंटिस्टनं आढळलं. सगळ्यांना व्हाईट व्हल्चर
हा कसा एक्सटेंड झाला तेही माहिती आहे, त्याविषयी आपण परत कधीतरी बोलूया. त्याचा इथे थेट संबंध नाही, पण एकंदर औषध आणि पर्यावरण हे बोलत असताना मला व्हाईट व्हल्चर्सचाही आठवण झाली आणि उल्लेख करावासा वाटला. 2014 मध्ये एक खूप खूप मोठं संशोधन केलं गेलं आणि ते जर्मनीच्या एन्व्हायरमेंटल मिनिस्ट्रीने केलं होतं. त्यांनी काय केलं तर 71 देशांमधली पाण्याची, म्हणजे ते पाणी म्हणजे वेस्ट वॉटर होतं, एफ्लुएंट बाहेर आलेलं होतं सुएज टँक मधनं, माती होती, ग्राउंड वॉटर होतं आणि ड्रिंकिंग वॉटर होतं. असे 713 असे त्यांनी पाण्याचे नमुने तपासले आणि त्यांनी जे काही नमुने तपासले त्याच्यामध्ये 713 फार्मास्युटिकल्स बद्दल त्यांनी टेस्ट केलं. कारण परत प्रत्येक फार्मास्युटिकल आहे की नाही हे टेस्ट करण्यासाठी वेगवेगळी मेथड लागणार, वेगवेगळे रिएजंट लागणार. तर त्यांनी 713 फार्मास्युटिकल्सचं टेस्टिंग केलं या पाण्यामध्ये, या मातीमध्ये, या नमुन्यांमध्ये. आणि त्यापैकी 631 त्यांना नमुने म्हणजे औषधांचे नमुने त्याच्यामध्ये आढळले. 713 पैकी 631 औषधं डिटेक्टेबल लिमिट्समध्ये त्या पाण्याच्या आणि मातीच्या नमुन्यांमध्ये होती. आता ही कोणती औषधं होती? सर्व प्रकारची होती. मग त्याच्यामध्ये अँटीबायोटिक्स होती किंवा नैराश्यावर दिली जाणारी अँटी डिप्रेसंट्स होती किंवा वेदना कमी करणारी अनाल्जेसिक्स अँटी इन्फ्लमेटरी होती, अँटी डायबेटिक्स होती, बीटा ब्लॉकर्स म्हणजे हायपरटेन्शनसाठी उच्च रक्तदाबासाठी देणारी औषधं होती, कॉन्ट्रासेप्टिव्ह होती, हॉर्मोन्स होते. तर हा जगातला सगळ्यात एक खूप मोठा आणि धक्कादायक हे संशोधन मानलं जातं. त्याच्यानंतर 2014 मध्ये युके वॉटर इंडस्ट्री रिसर्च रिपोर्ट पण आला आणि त्याच्याही मध्ये त्यांना हेच आढळलं की अँटीबायोटिक्स आहेत, वेदनाशामक आहेत, फिमेल सेक्स हॉर्मोन्स आहेत आणि हे सगळे प्रेझेंट इन द फायनल एफ्लुएंट, हे म्हणजे सुएज ट्रीटमेंट झाल्यानंतरचं जे एफ्लुएंट आहे, जे समुद्राला नदीला वगैरे जाऊन मिळणार आहे, त्याच्यामध्ये मोठ्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये, मोठ्या प्रमाणामध्ये ते आढळलं की ज्याचा इकोसिस्टीमला नक्कीच त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. तर हे सगळे स्टडीज बाहेरच्या देशातले. आपल्याही देशात मग कुठेतरी सुरुवात झाली की याच्याबद्दल अभ्यास करायला. अर्थात ती सुरुवात केली होती, बाहेरच्या देशातले सायंटिस्ट आले. स्वीडनमधून एन्व्हायरमेंटल फार्माकॉलॉजिस्ट घेऊन त्यांनी हैदराबादच्या आसपास खूप साऱ्या फार्मास्युटिकल कंपनी आहेत, तर तिथल्या पाण्याचे नमुने तपासले, पूर्ण वॉटरवेजचे आणि ड्रिंकिंग वॉटरचे. आणि त्याच्यामध्ये त्यांना प्रचंड प्रमाणात वेगवेगळी औषधं मिळाली. त्याच भागामध्ये 2 वर्षांनंतर त्याच पाण्यामध्ये अँटीबायोटिक रेझिस्टंट जीन्स सुद्धा मिळाल्या, म्हणजे अँटीबायोटिक्सला न जुमानणाऱ्या जीवाणूंच्या, बॅक्टेरियाच्या जीन्स सुद्धा या एरियामध्ये मिळाला. अगदी अलीकडे मुंबई IITने काही अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये त्यांना आपल्या मुंबईच्या पाण्यामध्ये पॅरासिटामॉल, सिप्रोफ्लोक्झासिन हे एफ्लुएंट पाण्यामध्ये सुएज मधनं बाहेर त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मिळालं. IIT मद्रासने अलीकडे जो अभ्यास केला त्याचा 2021 मध्ये रिपोर्ट आहे. तर त्यांनी कावेरी नदीमध्ये ह्याचा अभ्यास केला, कावेरी नदीच्या पाण्यामध्ये. आणि त्यांना फार्मास्युटिकल म्हणजे औषधांचे जे ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट असतात ते मिळाले, कॉस्मेटिक्स मिळाले, प्लास्टिक मिळाले, हेवी मेटल्स मिळाले, पेस्टिसाइडचे रेसिड्यूज मिळाले. हे सगळं कावेरी नदीच्या पाण्यामध्ये मिळालं. त्यामुळे जर म्हणजे आता हे चित्र मी तुम्हाला दाखवते, कदाचित तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल, पण काही प्रमाणात ते आहेच की आपण शेवटी जे पाणी पितो, शेवटी जे आपल्याकडे पाणी येतं किंवा अन्न येतं, त्या अन्न साखळीत, त्या पाण्यामध्ये कुठेतरी कमी जास्त प्रमाणात औषधांचे किंवा बाकी काही कॉस्मेटिक्स असतील, पेस्टिसाइड्स असतील, त्याचे काही प्रमाणात रेसिड्यूज येतच असतात आणि आपल्या नकळत आपण हे कॉकटेल ऑफ केमिकल्स हे आपल्या पोटामध्ये जात असतं. कारण असं आहे की ही जी औषधं आहेत किंवा हे जे मेटाबोलाइट्स आहेत औषधांचे किंवा पर्सनल केअर प्रॉडक्ट्स, म्हणजे आपण त्यात कॉस्मेटिक्स आहेत किंवा बाकी सगळी आपण रोज वापरतो ती सगळी प्रॉडक्ट्स आहेत, तर ते नॅनोग्राम टू मायक्रोग्राम क्वांटिटीज मध्ये हे इथे प्रत्येक अभ्यासामध्ये त्या पाणी आणि सॉइलमध्ये मिळालेले आहेत. ही जी काय औषधं किंवा मेटाबोलाइट्स त्यांचे असतात, म्हणजे त्यांचे परिवर्तित जे घटक असतात ते अनेक वर्षापर्यंत ऍक्टिव्ह राहू शकतात, म्हणजे सक्रिय राहू शकतात. आणि तसंच अँटीबायोटिक्स सुद्धा, काही काही अँटीबायोटिक्स तर ती शरीरामध्ये त्याच्यात बदलच घडत नाही, तर ती जेव्हा बाहेर पडतात आपल्या शरीरामधनं तर तेव्हाही ती इतर अॅनिमल्सना, मायक्रो ऑर्गॅनिझम्सना टॉक्झिक असू शकतात. तर ही सगळे अभ्यास झाले आणि एक लक्षात आलं की हे बायो अक्युम्युलेशन म्हणजे या सगळ्या औषधी द्रव्यांचं किंवा बाकीच्या केमिकल्सचं अक्युम्युलेशन, ही त्यांची साठवणूक ही होत असते वर्षानुवर्ष आणि त्यांच्यामध्ये ते सहजासहजी आपण ह्या केमिकल्स वी कॅनॉट गेट रीड ऑफ इट, तर हे बायो अक्युम्युलेशन होत असतं.
आता ही सगळी औषधं शेवटी पर्यावरणामध्ये, मी औषधी म्हणा किंवा बाकी त्यांचे औषधांची घटक, हे पर्यावरणापर्यंत पोचतात तरी कसे? तर याचे 3 मुख्य मार्ग आहेत पर्यावरणात पोहोचण्याचे. एक आहे की एक्सक्रीटेड ड्रग्स फ्रॉम द ह्युमन्स अँड ॲनिमल्स. म्हणजे आज समजा आता रुग्ण आहे, त्यांनी रोज तो औषधं घेतोय, तर ती औषधं त्याच्या शरीरामध्ये गेल्यानंतर त्याचा परिणाम होतो आणि मग ती औषधं लिव्हर मार्गे मेटाबोलाइज होऊन शेवटी युरिन मार्गे बाहेर पडतात. तर युरिनमधनं, मुख्यतः युरिनमधनं ही औषधं बाहेर पडत असतात. तर युरिनमधनं बाहेर पडलेली औषधं हा एक मुख्य पाथवे आहे पर्यावरणामध्ये औषधं पोचण्याचा. दुसरा महत्वाचा की ज्याच्यावर आपण फोकस करायला हवं, की एक्सपायर्ड अनयूज अनवॉन्टेड मेडिसिन्स विच वी थ्रो. म्हणजे आज आपल्याकडे कोणतीही अशी सिस्टीम नाहीये की आज माझ्याकडची औषधं समजा एक्सपायर झाली किंवा मला डॉक्टरांनी दुसरी दिली तर आधीची स्ट्रिप मला निरुपयोगी आहे. तर ही औषधं मला कुठे टाकायची, मी ड्राय कचऱ्यात टाकायची, वेट कचऱ्यात टाकायची, कुठे टाकायची? तर अशी कोणतीही सिस्टीम नाही. तर आपण काय करतो की कचऱ्याच्या डब्यात फेकतो किंवा टॉयलेटमध्ये फेकतो, सिंकमध्ये फेकतो. तर ही जी औषधं आहेत ती शेवटी जातात कुठे? शेवटी सगळं मिळून ती पर्यावरणात पोहोचतात. आणि मग ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स किंवा जी औषधांची बॅच समजा रिजेक्ट झाली आहे, इंडस्ट्री लेवलला आपण बोलतोय हे, तर फार्मा उद्योजकांनी फेकलेली औषधं जी त्यांच्याकडे एक्सपायर झाली, रिजेक्ट झाली, तर हे 3 मेन पाथवेज आहेत की ज्याच्यामुळे ही हाऊसहोल्ड औषधं इंडस्ट्रीमधली येणारी की ही सरफेस वॉटरमध्ये जाणार. त्याच्यानंतर आपण हाऊसहोल्ड मधनं जी बाहेर पडली आहेत ती टॉयलेट सिंक मधनं, सेप्टिक सिस्टीम मधनं, शेवटी सगळं मिळून शेवटी काय होतंय की शेवटी ते माती आणि पाण्यामध्येच मिळतं. तर हे 3 मुख्य मार्ग आहेत औषधं पर्यावरणात पोहोचण्याचे. आता इंडस्ट्रीसाठी रूल्स आहेत की त्यांनी रिजेक्टेड औषधं किंवा त्यांचे ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स कशा प्रकारे डिस्पोज ऑफ करावे. तर बायोमेडिकल वेस्ट ऍक्ट आहे ना, आणि 2016चेही त्याचे रूल्स आहेत. तर त्याप्रमाणे फार्मास्युटिकल उद्योजकांनी योग्य प्रकारे औषधांची विल्हेवाट लावणं नियमानुसार अपेक्षित आहे. आणि शेवटी मुख्यतः या औषधांचं इन्सिनरेशन, ती जाळली जातात. आणि मग ती शेवटी पर्यावरणात मिळतात. तर ही सिस्टीम जी आहे ती अनेक कारखानदार, अनेक उद्योजक पाळतात, अनेक कंपन्या पाळतात आणि काही पाळतही नाहीत. ही स्थिती आज आपल्या भारतामध्ये आहे. पण मग आता आपण सध्या तो समजा विषय आता 2 मिनिटं बाजूला ठेवू. हाऊसहोल्ड लेवलला, आपल्या घरगुती आपण घरगुती लेवलला आपण काय नेमकी सिस्टीम केलेली आहे आपल्या शासनाने. तर सध्या तरी त्याच्यासाठी कुठलेही फिक्स रूल्स किंवा कोणतीही सिस्टीम आत्ता तरी अस्तित्वात व्यवस्थित नाही की ज्याची क्लॅरिटी कन्झ्युमरला असेल. तर आतापर्यंत तरी आपल्याकडे त्याविषयीची कुठली सिस्टीम डेव्हलप नाही केली गेली. रूल्स साधारण कुठेतरी आपल्याला थोडेफार लॉ मध्ये त्याचा उल्लेख दिसतो, पण त्याच्यासाठी ऑपरेशनल डिलिव्हरी त्याची मी कुठेही आपल्याकडे अजून तरी तशी नाहीये. तर आपण सगळे ऍग्री कराल की ही सगळी एक्सक्रीटेड औषधं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडची पॉप्युलेशन बघितली, रुग्णांची संख्या बघितली, हॉस्पिटल्स बघितली, तर ही सगळे त्यांच्या युरिनमधनं ही औषधं पर्यावरणात पोचतात. त्याच्यानंतर सुएज ट्रीटमेंट, म्हणजे सुएज पर्यंत ही औषधं गेली, सुएज ट्रीटमेंट प्लांट पर्यंत. तर आज आपल्याकडचे जे सुएज ट्रीटमेंट प्लांट आहेत ते वेल इक्विप नाही आहेत की हे बघायला की त्याचं परिवर्तन करायचं, त्या औषधांना डिटॉक्सिफाय करायचं. तर त्यासाठी आपल्याकडे आता तरी त्याच्या सिस्टीम्स इव्हॉल्व्ह व्हायच्या आहेत आणि त्याच्याविषयी अभ्यास सुद्धा होणं आवश्यक आहे, म्हणजे संशोधन सुद्धा होणं आवश्यक आहे. एक्सपायर्ड ड्रग्ज जी आहेत तर त्याचाही एक मोठा भाग आहे या पर्यावरणाला प्रदूषित करण्यामध्ये, कारण आपल्याकडे त्याच्यासाठी कोणतीही प्रॉपर डिस्पोजल सिस्टीम आज नाहीये. आणि इंडस्ट्री लेवलला, तर इंडस्ट्री लेवलसाठी रूल्स आहेत, सिस्टीम आहे, ती प्रत्येक इंडस्ट्रीनी, प्रत्येक कंपनीनी स्ट्रिक्टली फॉलो करणं हे आवश्यक आहे. आणि अर्थातच प्रदूषण नियंत्रक मंडळ MPCP यांचं हे काम आहे की ते बघणं. WHO रिपोर्ट, आता हे सगळ्या याविषयी अभ्यास चालू झाल्यानंतर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी सुद्धा एक रिपोर्ट रिलीज केला, फार्मास्युटिकल्स इन ड्रिंकिंग वॉटर. हा रिपोर्ट काय म्हणतो की औषधं आणि औषधी द्रव्य जरूर ड्रिंकिंग वॉटरमध्ये आहेत, पण अजून तरी ती या लिमिटमध्ये नाहीयेत की जी आपल्या हेल्थला, आपल्या आरोग्याला काही नुकसान करतील, असं त्यांचं 2011चा रिपोर्ट सांगतो. पण तसं बघायला गेलं तर हे पिक्चर कुठेतरी इनकम्प्लीट वाटतं, कारण जिथे जिथे फार्मास्युटिकल कंपन्या भरपूर आहेत किंवा जिथे लोकसंख्या भरपूर आहे तिथे नक्कीच तिथून औषधं मोठ्या प्रमाणावर पर्यावरणामध्ये मिसळतात. मग आता हे गेली 20-25 वर्ष हे अभ्यास चालू झाल्यानंतर
बाहेरच्या जगामध्ये आणि आता आपल्या इकडे ग्रीन फार्मसी प्रॅक्टिस चा विचार व्हायला लागला. तर ग्रीन फार्मसी प्रॅक्टिस म्हणजे औषध बनवण्यापासून त्याचं डिस्ट्रीब्युशन आणि त्याचं डिस्पोजल पर्यंत अशा सिस्टीम्स असावा, अशी मेजर्स घेतली जावी की त्याचा पर्यावरणाला कुठेही धोका नसेल, की पर्यावरण पूरक असेल किंवा पर्यावरण स्नेही असतील. मे फ्रॉम डिझायनिंग ऑफ द मोलिक्युल्स टिल इट डिस्पोजल. हा एक ग्रीन फार्मसी प्रॅक्टिस ही संकल्पना आहे की औषधांचा एन्व्हिरॉन्मेंटल इम्पॅक्ट हा विपरीत नसावा. आंतरराष्ट्रीय सुरभीने सांगितलं की मी आंतरराष्ट्रीय फार्मास्युटिकल फेडरेशन FIP शी गेले 20 वर्ष जोडलेली आहे वेगवेगळ्या नात्यांनी. तर हा आंतरराष्ट्रीय FIP कॉन्फरन्समध्ये हा विषय 2013-14 पासून चर्चेला जाऊ लागला आणि मग हे लक्षात आलं की अरे आपल्याकडे तर आपण हिची चर्चाही करत नाहीये, म्हणजे आपल्याकडे हा मुद्दे अजून फारसे लक्षातही आलेले नाहीत आपल्याला. आणि हा एक फार सुंदर रिपोर्ट आहे, ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी मी जरूर शेअर करीन की FIPने रिलीज केलेला आहे ग्रीन फार्मसी प्रॅक्टिस टेकिंग रिस्पॉन्सिबिलिटी फॉर द एन्व्हिरॉन्मेंटल इम्पॅक्ट ऑफ मेडिसिन्स. तर हा रिपोर्ट आला आणि त्यांनी सगळ्यांचेच म्हणजे डोळे उघडले की काय करायला हवं आणि काय चाललंय. तर बाहेरच्या देशांमध्ये जर मग आपण बघितलं तर बाहेरच्या देशांमध्ये गेले 20-25 वर्ष याविषयीची सजगता नक्कीच आहे आणि त्याच्याचमुळे त्यांच्याकडे एक सिस्टीम गव्हर्नमेंट फंडेड कलेक्शन अँड डिस्पोजल सिस्टीम सुद्धा डेव्हलप केलेली आहे. कन्झ्युमर्सना माहितीये की मी औषधं कशी डिस्पोज करायची, कुठे करायची, कधी करायची. त्याच्यानंतर व्हॉलंटरी कलेक्शन अँड डिस्पोजल सिस्टीम्स सुद्धा आहेत. तर हे कोण करतं व्हॉलंटरीली? तर फार्मसी शॉप्समध्ये म्हणजे आपल्या केमिस्ट शॉपमध्ये ठेवली जातात काही रिटर्न युअर अनयूज मेडिसिन्स यासाठी. हे अनयूज मेडिसिनसाठी आपल्याला तिथे डबे ठेवले जातात म्हणा. तर हा पण एक केलेला आहे, म्हणजे ही पण एक सिस्टीमचा भाग आहे. त्याच्यानंतर फार्मास्युटिकल कंपन्यांनी ज्या कंपन्या औषधं निर्माण करतात त्याच कंपन्यांनी त्या औषधांच्या डिस्पोजल पर्यंत साथ द्यावी, त्यांनी त्याच्यात सहभाग घ्यावा हे अपेक्षित आहे. त्याला म्हणतात एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी. सो वेअर फार्मा इंडस्ट्री शुड फायनान्स अँड ऑर्गनाइज द कलेक्शन अँड डिस्पोजल ऑफ मेडिसिन. हे अनेक देशांमध्ये बाहेर बघायला मिळतं की फार्मास्युटिकल कंपन्या स्वतः फंडिंग करतात ह्याचं डिस्पोजलचं किंवा कलेक्शनचं आणि इन्सिनरेशन पर्यंत. एकंदर बाहेरच्या देशांमध्ये अनेक प्रगत देशांमध्ये म्हणजे सगळ्याच असतील असं नाही पण अनेक देशांमध्ये लॉज अँड एन्फोर्समेंट आहे आणि त्यामुळे एन्फोर्समेंट चांगली आहे, लॉज पण आहेत आणि त्याचं कायद्याची अंमलबजावणी पण चांगली आहे. एन्व्हिरॉन्मेंटल मिनिस्ट्री वर्क क्लोजली विथ फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन. मला वाटतं हे कुठेतरी महत्वाचं आहे की इंटरप्रोफेशनल वर्किंग आणि मिनिस्ट्रीमध्ये सुद्धा हा सुसंवाद असणं आणि त्यांनी एकत्रित काम करणं पर्यावरणासाठी हे कुठेतरी खूप गरजेचं आहे की ज्याच्यामुळे अशा काही आपण सिस्टीम अजून पुढे इफेक्टिव्ह ट्रीटमेंट सुएज वॉटर हे आपण करू शकू आणि कन्झ्युमर फ्रेंडली सिस्टीम सुद्धा डेव्हलप होऊ शकतात. तर जसं मी म्हटलं की तिथे बाहेरच्या देशांमध्ये लॉज आहेत आणि त्याची अंमलबजावणी चांगली होते आणि त्यांनी खरोखर म्हणजे काही काही देशांमध्ये तर सांगण्याजोग आहे की युरोपियन युनियनमध्ये विशेषतः युरोपमध्ये एन्व्हिरॉन्मेंटल रिस्क असेसमेंट हे प्रत्येक नवीन औषधाचं करणं हे मॅन्डेटरी आहे. आता ते आपल्याकडेही होत आहे, झालेलं आहे. आणि मग क्लासिफिकेशन ऑफ ड्रग्ज होतं की एन्व्हिरोटॉक्झिसिटी कुठल्या औषधांची जास्त आहे आणि स्वीडन सारख्या देशामध्ये तर गाईडलाईन्स डेव्हलप केल्या गेल्या आहेत डॉक्टरांसाठी की तुम्हाला समजा एखाद्या रुग्णाला औषध द्यायचंय आणि 4 पर्याय आहेत तर त्यातला तुम्ही असा पर्याय निवडा की जो सगळ्यात कमी टॉक्झिसिटी एन्व्हिरॉन्मेंटला निर्माण करेल. तर एन्व्हिरोटॉक्झिसिटी बघून त्याच्यासाठी गाईडलाईन्स बनवलेले आहेत. हे खूप कौतुकास्पद आहे की काही काही देशांनी याच्यामध्ये इतका इंटरेस्ट घेतला आणि एवढं काम केलंय. आणि इको फार्माकोव्हिजिलन्स हे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर जे आपल्याकडेही आता आहेत, आपल्याकडे ह्याच्यामध्ये रिसर्च चालू आहे किंवा लोक लक्षात घेत आहेत, पण ते ज्या प्रमाणात हवं त्या प्रमाणामध्ये नाहीये. इको फार्माकोव्हिजिलन्स म्हणजे औषधांचा पर्यावरणावरचा परिणाम बघणारी, फार्माकोव्हिजिलन्स म्हणजे औषधांचे दुष्परिणाम बघणारी यंत्रणा, इको फार्माकोव्हिजिलन्स म्हणजे औषधांचा पर्यावरणावर काय दुष्परिणाम होतो हे बघणारी हा बघणारा सेक्टर म्हणजे त्याचा अभ्यास. मग अशी मी जसं म्हटलं की बाहेरच्या बऱ्याच देशांमध्ये काही सिस्टीम्स डेव्हलप केलेल्या आहेत की आपल्याकडची जी नको असलेली औषधं किंवा एक्सपायर्ड औषधं परत करायची असतील तर रिटर्न युअर अनवॉन्टेड मेडिसिन रम किंवा ड्रग टेक बॅक प्रोग्राम्स. आता हे ऑस्ट्रेलियामधलं चित्र आहे. हा फार्मासिस्ट आहे, त्याच्या दुकानामध्ये हा डबा ठेवलेला आहे, लॉक अँड की आहे आणि लोक येऊन तिथे आपली नको असलेल्या स्ट्रिप्स किंवा बॉटल्स
टाकतात. सो फार्मा इंडस्ट्रीची इथे पण खूप इन्व्हॉल्वमेंट आहे, फ्रॉम क्रेडल टू ग्रेव्ह प्रिन्सिपल. म्हणजे ज्यांनी औषधांना जन्म दिला त्यांनीच औषधांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे डिस्पोजल पर्यंत साथ द्यायची आहे, आणि ही त्यांना मॅन्डेटरी केलेलं आहे. तर ड्रग डिस्पोजल प्रोग्राम, ड्रग टेकबॅक लोकेशन्स हे सगळे वेबसाईटवर असतात, त्यामुळे लोकांना समजतं की मी कुठे जाऊन औषधे टाकू. आणि सेफ मेडिकेशन डिस्पोजल असे काही बॉक्सेस, आपल्याला तू आठवत असेल की पोस्टाचा जसा बॉक्स असतो असायचा, मी त्याप्रमाणे हे केलेलं आहे. हे बऱ्याच हे आता अमेरिकेतलं चित्र मी तुम्हाला दाखवलं. तर आपल्या देशामध्ये मग काय प्रयत्न झालेत, तर 2019 मध्ये केरळ गव्हर्नमेंटनी, म्हणजे आपण आता बोलतोय ते औषधांचं जे एक्सपायर्ड आणि अनवॉन्टेड औषध आहे, जी आपल्या घरातनं आपल्याला नकोशी आहेत, तर ही नकोशी औषधं कन्झ्युमर्ससाठी काय केले गेले प्रयत्न आपल्या देशामध्ये. तर या सगळ्या ड्रग टेक बॅक प्रोग्राम, रिटर्न युअर अनयूज मेडिसिन्सच्या धर्तीवर केरळ गव्हर्नमेंटनी स्वतः इनिशिएटिव्ह घेतला. हे अत्यंत कौतुकास्पद आहे की स्टेट गव्हर्नमेंटनी, हेल्थ मिनिस्ट्रीनी त्यांनी इनिशिएटिव्ह घेतला, आणि त्यांनी एका जिल्ह्यामध्ये, केरळच्या तिरुवनंतपुरममध्ये जागोजागी मेडिसिन डिस्पोजल बॉक्सेस ठेवले, आणि त्याला केमिस्ट असोसिएशनची सुद्धा साथ होती, आणि हा प्रयोग खूप चांगला यशस्वी झाला. FDA पण होता अर्थात मिनिस्ट्री असल्यामुळे. आणि आता त्यांनी त्या प्रोजेक्टला म्हणतात प्राऊड पायलट प्रोग्राम ऑन रिमूव्हल ऑफ अनयुज्ड ड्रग्स. आणि आता थोडासा वेगळ्या रूपामध्ये त्यांनी 2 जिल्ह्यांमध्ये आता हा चालू केलेला आहे याच वर्षी. आणि खरोखर कौतुकास्पद आहे की, कारण त्यांच्याही लक्षात आलंय की अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स म्हणजे अँटीबायोटिक्सला दाद न देणारी अनेक जीवाणूंच्या प्रजाती तयार होत आहेत, आणि त्याचं एक कारण हे औषधांचं चुकीचं डिस्पोजल आहे, अँटीबायोटिक्सचं चुकीचं डिस्पोजल आहे. आणि त्यामुळे त्यांनी हे इनिशिएटिव्ह जास्त लवकर घेतले, आणि ते व्यवस्थितपणे हे पायलट प्रोजेक्ट करतायत, आणि मग ते पूर्ण केरळामध्ये हे स्केल अप करणार आहे. त्याच्यानंतर अच्छा, हे मी जेव्हा इंटरेस्ट घ्यायला लागले या विषयात, जेव्हा मला फार म्हणजे त्याच्याविषयी उत्सुकता आणि काळजी वाटायला लागली, तेव्हा हे काही लेख लिहिले होते. हा 2019चाच लेख, हे प्राऊड प्रोजेक्ट आल्यानंतर हा लेख मी लिहिला, कारण मला कुठेतरी ते खूप कौतुकास्पद वाटलं की आपल्या देशामध्ये पण हे प्रयत्न होत आहेत. आम्ही अलीकडेच प्लॅनेटरी हेल्थवर याच्याच विषयी या 2024च्या इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये एक मी सेशन पण केला, आणि त्याच्यामध्ये खूप चर्चा छान झाली. आता ठाण्यामध्ये आर निसर्ग फाउंडेशन म्हणून आहे, डॉक्टर लता घनशमनानी आणि त्यांचे सहकारी यांनी एक खूप स्तुत्य उपक्रम केला आहे. आणि त्यांनी ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी जागोजागी बिन्स ठेवलेत, लॉक अँड की वाले, की जिथे जाऊन औषधं टाकली जातात. काही केमिस्ट शॉपमध्ये आहेत, काही जनरल प्रॅक्टिशनर्समध्ये आहेत, काही सोसायटीजमध्ये आहेत. आणि त्यांनी हे साधारण 2021 पासून चालू केलं, आणि मी त्यांच्याशी तेव्हापासूनच जोडलेली आहे, आणि आमची नेहमीच चर्चा आणि मार्ग कसे काढायचे याच्याविषयी खूप छान चर्चा होते. आणि डॉक्टर लता आणि त्यांच्या सहकार्याने खूप सुंदर हा उपक्रम केलेला आहे, आणि आता त्यांना MPCB आणि ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन यांची साथ पण मिळाली आहे. मला वाटतं आता जवळजवळ 100 ठिकाणी ठाण्यात त्यांनी हे कलेक्शन बॉक्सेस ठेवले, आणि मग ते सॉर्टिंग करून, म्हणजे औषधं आल्यानंतर परत सॉर्टिंग. आता एक प्रश्न होता कोणाच तरी चॅटमध्ये की औषधांचं पॅकिंग असतं ते डिस्पोजेबल, आय मीन रिसायकलेबल असतं का, तर त्याच्यामध्ये पण सुद्धा प्रकार असतात, काही रिसायकलेबल, काही नॉन रिसायकलेबल. तर ते सॉर्टिंग केलं जातं, आणि मग ते तळोजाच्या इन्सिनरेटरकडे हे पाठवलं जातं. तर याच धर्तीवर आता आम्ही डोंबिवलीमध्ये सुद्धा हे चालू करतो आहोत, आणि असं जागोजागी व्हायला पाहिजे असा प्रयत्न आहे. आणि मला वाटतं हा आज जो आपण विषय चर्चा करतोय, तर त्याच्यामुळे अनेक जणांना याच्याविषयी माहिती होणार आहे, आणि मला वाटतं अनेक जण स्वयंसेवी संघटना पण पुढे येतील, आणि हे काम आपण आपल्या लोकल गव्हर्नमेंटला, MPCBला आणि FDA ला सांगून आपण हे नक्कीच करू शकतो. त्याच्यानंतर अजून एक चांगली डेव्हलपमेंट या हाऊसहोल्ड मेडिसिन डिस्पोजल बाबत, की सेंट्रल मिनिस्ट्रीमध्ये आपल्याकडे आता गाईडलाईन्स बनवल्या जातात. मग अशी मी तुम्हाला सांगितलं की औषधं, घरातली नकोशी औषधं यांच्यासाठी कुठलीही आता सिस्टीम नाही, तर त्याच्यासाठी गाईडलाईन्स फॉर प्रॉपर डिस्पोजल ऑफ एक्सपायर्ड अँड अनयूज मेडिसिन्स या बनवल्या जात आहेत. आणि आता त्या लवकरच पुढे येतील, म्हणजे फायनल होतील अशी मला आशा आहे. मी त्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेच वेळोवेळी, आणि माहिती जाणून घेते की कुठपर्यंत आलंय. तर आता बघूया, आपण वाट बघू पुढच्या वर्षीपर्यंत तरी येतील. तर थोडक्यात मला असं सांगायचं की औषधांची ही जी सेकंड इनिंग आहे, जे औषध आपण घेतलं ते एक किंवा नाही वापरलं, घरातच ठेवलं, ती आपली पहिली इनिंग झाली. पण ही जी सेकंड इनिंग आहे, की जी आता औषध आपल्याला नकोय,
नकोशी झालेली औषधं. तर त्याच्याविषयी आपल्याला खूप अजूनही आपल्याकडे संशोधन होणं आवश्यक आहे आणि आपल्याला त्याची सेफ्टी, टॉक्झिसिटी हे कळायला हवेत. खूप साऱ्या डेटा गॅप्स पण आहेत. तर कम्प्लीट लाईफ सायकल ऑफ मेडिसिन्स नीड टू बी स्टडीड, कारण ते आपल्या हेल्थ आणि एन्व्हायरमेंट दोन्हीसाठी खूप आवश्यक आहे. कारण शेवटी जसं मी म्हटलं तसं की पर्यावरणात ही औषधं मिळाली की सॉइलमध्ये, मातीमध्ये, पाण्यामध्ये, ही शेवटी ती आपल्या फूड प्लेटमध्येच येणार आहे. शेवटी त्या आपल्या अन्न साखळीमध्ये त्याचा कुठे ना कुठेतरी शिरकाव होणार आहे. आणि आपण जे काही वेगवेगळे आजकाल दुष्परिणाम बघतो की त्या ते कदाचित त्या काही हॉर्मोन्स त्या औषध आपल्या पाण्यामधनं नकळत जात आहेत, अँटीबायोटिक्स जात आहेत, अगदी थोड्या थोड्या प्रमाणात असतील, पण ती आपल्या शरीरात समजा जर राहिली काही काळ किंवा हे रोजच झालं तर हे सगळं कुठेतरी खूप सिरियस आहे आणि त्याच्याविषयी अजून अभ्यास होणं आणि सिस्टम्स डेव्हलप करणं हे दोन्ही महत्वाचं आहे की आपलं आरोग्य आणि आपलं पर्यावरण हे सुरक्षित राहील. तर ह्याच्यामध्ये मी म्हटलं तसं खूप सारं काही काम करण्याजोगं आहे. नवीन पॉलिसीज झाल्या पाहिजेत, त्याचं अतिशय काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे. एन्व्हायरमेंटल पोल्युशन आणि सुएज ट्रीटमेंट या सगळ्यामध्ये खूप अजून रिसर्च व्हायला हवंय. आधी हा प्रॉब्लेम आहे हे प्रत्येकाने मान्य करायला हवंय, म्हणजे प्रत्येक स्टेक होल्डरनी, आणि मग त्याच्यावर अजून रिसर्च व्हायला हवंय. कारण इफेक्टिव्ह सुएज ट्रीटमेंट करणं डेव्हलप हे सुद्धा सोपं नाहीये, कारण इतक्या प्रकारची औषधं आहेत आणि ती सगळी पर्यावरणात जात आहेत, सुएजमध्ये शेवटी जाणार आहेत, ती मुख्यतः आपल्या युरिन मधनं वगैरे. तर त्याच्यासाठी प्रत्येकासाठी ट्रीटमेंट डेव्हलप करणं की ती कशी आपण डिटॉक्सिफाय करू किंवा ते कसं त्याला डिग्रेड करू, ते याच्यासाठी सुद्धा आवश्यक आहे. बरीच यंत्रणा कामाला लागायला हवी आहे आणि त्याच्यामध्ये हे इंटरप्रोफेशनल काम आहे आणि ते जसं एन्व्हायरमेंटलिस्ट, फार्मासिस्ट या सगळ्यांनी एकत्र येऊन करण्याची ही गोष्ट आहे. आणि इको फार्माको विजिलन्स अजून अजून विकसित आपल्याकडे व्हायला पाहिजे ती संकल्पना. आणि एक तर मेडिसिन लिटरसी आणि हेल्थ लिटरसी ग्राहकांमध्ये अधिक प्रमाणात यायला हवी. म्हणजे औषधांविषयीची साक्षरता आणि एकंदर आरोग्याविषयीची साक्षरता ही ग्राहकांमध्ये आली तर मग हे सगळं पुढची वाटचाल ही अधिक सोपी होते. तर हेल्थ लिटरसी किंवा मेडिसिन लिटरसी विषयी बोलताना मला हे एक सांगणं आवश्यक वाटतं की आपण औषधांचा वापर जिथे आवश्यक तिथेच केला पाहिजे. आणि आपण लेफ्ट ओव्हर औषध आपल्याकडे वगैरे असतात तर त्याचाही ते कमी कसं होईल, आपण स्वतःच्या मनाने जाऊन औषधं घेणं, आपल्याला कोणीतरी सांगितलं म्हणून, मग ती कुठलीही असो, तर ती घेणं हे आपण कमी केलं पाहिजे. आणि घेतलेल्या औषधांचा कोर्स कम्प्लीट होतो की नाही हे बघितलं पाहिजे. तर त्याच्यामुळे होईल काय की आपण रिड्यूस या आपल्या ज्या रिड्यूस, रियूज, रिसायकल वगैरे आपल्या ज्या संकल्पना आहेत त्याच्यापैकी आपण रिड्यूसवर फोकस करतोय की आपण औषधांचा आवश्यक तिथेच वापर, कोर्स कम्प्लिशन, मुरणारच नाहीत औषधं. आणि नको तिथे उगाच सेल्फ मेडिकेशन, उगाच जाऊन इम्पल्सिव्हली जाऊन केमिस्ट शॉप मधनं काहीतरी खरेदी केलं, हे आपण करण्याकडे आपण टाळलं पाहिजे. तुम्ही म्हणाल की कधी कधी डॉक्टर एक आपल्याला आम्हाला ब्रँड देतात आणि मग थोड्या दिवसांनी तो बदलतात, मग आमची पहिली औषधं राहतात, किंवा केमिस्ट स्ट्रिप कट करून देत नाहीत, अत्यावश्यक औषधं देत नाहीत. हे सगळे मुद्दे आहेत. आणि केमिस्ट का स्ट्रिप कट करून देत नाहीत, का आपल्याला 10ची समजा 5 घ्यायला सांगितले आणि 10च्या 10 स्ट्रिप दिली, त्याच्यामागे बरीच कारणं आहेत, तो वेगळा विषय आहे. पण एकंदर आपण जर औषधांकडे डोळसपणे बघितलं आणि औषधांचा सजग आणि सतर्कतेने वापर केला तर आपण कुठेतरी नकोशी असणाऱ्या औषधांचं प्रमाण आपण कमी करत जाऊ. आणि तेच कॉस्मेटिक किंवा पर्सनल केअर प्रॉडक्ट्स बद्दल सुद्धा आहे, तर शेवटी ती सुद्धा केमिकल्स आहेत आणि ती सुद्धा शेवटी पर्यावरणात जात आहेत आणि कुठेतरी ती आपल्याकडे परत येत आहेत फूड सायकल मधून. तर आपल्या पर्यावरण, एक्वॅटिक अॅनिमल्स, वनस्पती या सगळ्यांना धोका आहे आणि शेवटी आपल्या मानवी आरोग्याला सुद्धा धोका आहे. तर या विषयाकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधण्यासाठी मला पर्यावरण दक्षता मंडळाने ही संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानते. विद्याधर वालावलकर सर, खूप वर्ष आम्ही एकमेकाला ओळखतो, दोघंही आम्ही पॉलिटेक्निक्स मध्ये असल्यामुळे, आणि त्यांचं कार्य उत्कृष्ट आहे आणि ते खूप इन्स्पायरिंग काम आहे या पर्यावरण दक्षता मंडळ आणि एन्व्हिरो विजिलचं. तर परत एकदा त्यांचं अभिनंदन आणि त्यांना धन्यवाद की त्यांनी मला ही संधी दिली. आणि तुम्हाला अजून काही जाणून घ्यायचं असेल तर माझा हा ईमेल ऍड्रेस आहे, तुम्ही कधीही मला ईमेल करू शकता. आणि ही काही पुस्तकं, जसं सुरभीने उल्लेख केला, तर ही काही पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये इंटरेस्टिंग भरपूर आहे वाचण्याजोगं औषधांविषयी आणि आरोग्याविषयी. तर मनपूर्वक धन्यवाद. आणि आपले काही प्रश्न असले तर आपण चर्चा करू शकतो आत्ता किंवा नंतरही. खूप खूप धन्यवाद मॅडम.
तुम्ही हा अतिशय गंभीर आणि अतिशय उपयुक्त विषय आहे जो अतिशय सोप्या भाषेमध्ये आपल्या पार्टिसिपंट्सना समजावून सांगितला. पार्टिसिपंट्स पैकी कोणाला जर प्रश्न असतील तर त्यांनी विचारायला हरकत नाही. त्याआधी आपले चॅट बॉक्समध्ये 2 प्रश्न आले आहेत, ते मी विचारते. पहिला प्रश्न असा आहे की टॅबलेटचे कव्हर पॅकेजिंग हे डिकम्पोजेबल असतात का? काही त्यात त्यात पण 2 प्रकार आहेत, म्हणजे जे रिसायकलेबल आहे आणि नॉन रिसायकलेबल आहे. तर ते सॉर्टिंग करून घ्यायला लागतं. ॲल्यू फॉईल आणि ब्लिस्टर पॅक. तर त्याच्यामध्ये काही जे ॲल्यू फॉईल आहे त्याच्यामध्ये डिकम्पोजेबल पण प्रकार आहेत. तर ते परत सॉर्टिंग करून, म्हणजे ते सगळेच्या सगळेच डिकम्पोजेबल आहेत असं नाही. त्यामुळे पॅकेजिंग मध्ये सुद्धा इको फ्रेंडलीनेस असावा, हा इकोसिस्टीमचा विचार व्हावा, यासाठी खूप सारे पॅकेजिंग मध्ये सुद्धा खूप बदल येत आहेत. कारण त्यातलं बरंचसं प्लॅस्टिक किंवा बरंचसं पॅकेजिंग मटेरियल हे डिकॉम्पोजेबल नसतं म्हणून. पण काही आहेत त्याच्यामध्ये, काही प्रकार मध्ये डिकॉम्पोजेबल आहे. ओके, थँक्यू मॅम. दुसरा प्रश्न असा आहे की फार्मा इंडस्ट्रीमधून जे लॅबमधून वेस्ट वॉटर जनरेट होतं त्यावर ट्रीटमेंट कशी केली जाऊ शकते आणि ते रियूज केलं जाऊ शकतं का? आता जे लॅब्स मधनं म्हणतायत किंवा इंडस्ट्री मधनं ना, तर इंडस्ट्री मधलं जे वेस्ट वॉटर आहे, मी इंडस्ट्री मधलंच मला वाटतं ते म्हणताय. तर त्याच्यासाठी तर जसं मी म्हंटल तुम्हाला की सिस्टीम आहे की त्याच्यावर प्रक्रिया त्यांनीच केली पाहिजे आणि मग ते शेवटी मिसळतं, म्हणजे पर्यावरणामध्ये मिसळतं शेवटी. पण त्याचा रियूज होतो का हा प्रश्न बघायला लागेल, कारण त्याच्यामध्ये शेवटी काही ना काही प्रमाणात केमिकल्स जरी आपण ट्रान्सफॉर्म केली, त्यांना ट्रीटमेंट केली, तरी पण काही प्रमाणात केमिकल्स असणार. पण त्याचा रियूज करता येईल की नाही याबद्दल मी तुम्हाला आता नाही सांगू शकत. पण निश्चितच मी काही लोकांशी बोलून तुम्हाला सांगू शकते. पण त्याची जी ट्रीटमेंट आहे ना, तर ती ट्रीटमेंटसाठी व्यवस्थित सिस्टीम्स आहेत. म्हणजे त्या सगळ्या व्यवस्थित आपल्या लॉ मध्ये पण आहेत, बायोमेडिकल वेस्ट रूल्स मध्ये पण आहेत. आणि त्याची ट्रीटमेंट प्लांट, त्यांच्याकडे एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट असायला लागतो आणि तो इफेक्टिव्ह असायला लागतो. त्याचं खूप सारं अवलोकन, म्हणजे मॉनिटरिंग हे केलं जातं रेग्युलेटरी बॉडीज कडून. पोल्युशन कंट्रोल बोर्डाकडनं ह्याच्यावर खूप लक्ष ठेवलं जातं. आणि त्यांचं जे इनकमिंग, म्हणजे इनलेटमध्ये गेलेलं एफ्लुएंट आणि बाहेर आलेलं, याचा त्यांना खूप अभ्यास केला जातो. ओके, थँक्यू मॅम. नमस्कार मॅडम. मला एक प्रश्न विचारायचा आहे. एकतर सर्वात प्रथम तुम्ही सुंदर असं सत्र आत्ता घेतलात आणि सुंदर माहिती मिळाली. बेसिकली 2-3 अशा गोष्टी आहेत. एकंदरीत पर्यावरण संवर्धनाचं काम करत असताना हा एक महत्वाचा विषय आहे, फार्मास्युटिकल वेस्ट. ओके. तर बरेच जण विचारतात, म्हणजे मी गार्डनिंग करते तर बरेच जण असं विचारतात की असं आम्ही ऐकलेलं आहे की ही जी औषधं आहे ती गोळा केली आणि त्याचं पाणी केलं तर झाडांना दिलं तर चालतं. हा एक प्रश्न आहे. दुसरा होता प्रश्न असा की कसं आहे की डॉक्टर हवी तेवढी औषधं लिहून देतात आणि ते एक 5 दिवसाचा, 8 दिवसाचा, 10 दिवसाचा जो काही डोस आहे तो देतात. काही त्यातली औषधं असतात ही पॅकिंग स्वरूपातली असतात, जी आपण मे बी परत करू शकतो. पण बऱ्यापैकी लोकल डॉक्टर असतात, स्थानिक असतात, ते काय करतात, एका पॅकेटमध्ये ओपन अशी औषधं देतात. तर त्यांचा हा प्रश्न राहतो, त्यांचं काय करायचं. हा असा एक प्रश्न आहे की त्याचं काय करायचं. हा जस्ट आपण त्याच्यावरती काही उपाय सुचवू शकता किंवा काय सांगू शकता का? आणि तिसरं मला आवडलं असं की तुम्ही तर सांगितलात की अशा प्रकारचं जे वेस्ट आहे, हे वेस्ट एकंदरीत मोठ्या प्रमाणात तयार होत आहे आणि हे आपल्याला आपापल्या परिसरात दिसतं पण आहे. आजच आपण आपल्या घरी गेलो तरी कुठेतरी मोठ्या प्रमाणात ते दिसेल. परंतु येस. मी आता एकंदरीत जेव्हा काही सत्र घेत असते तेव्हा लक्षात येतं की लोक याबद्दल सतर्क आहेत, अवेअर आहेत, पण काय करावं हे सुचत नाही. काही काही जणांना हे माहीत आहे. ठाणे महानगरपालिकेने अशा पद्धतीचं काही आउटलेट उपलब्ध करून दिले, तिथे ती औषधे देतात. काही ठिकाणी काही ट्रस्ट आहे, तिथे ती औषधं गोळा करतात. पण त्या सगळ्या औषधांचं पुढे काय होतं, असा हा एक प्रश्नच निर्माण होतो की पुढे काय होतं त्याचं, की ती वापरली जातात का किंवा मग ती फेकून दिली जातात. असे माझे 2-3 प्रश्न आहेत. त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल? थँक्यू. धन्यवाद. आपण शेवटच्या प्रश्नापासून चालू करू. जसं मी सांगितलं तसं ही जी सगळी नकोशी औषधं जमा केली जातात ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन कडनं किंवा अजून कुठल्या, तर ती औषधं इन्सिनरेशन साठी पाठवली जातात. ती औषधं ही जाळली जातात.
आणि आपल्याकडे एक तळोजाला इन्सिनरेटर आहे, एक मला वाटतं देवनारला आहे. तर ही सगळी औषधं जाळली जातात आणि मग ती पर्यावरणामध्ये सोडली जातात. त्याची एवढी राख होते ना, आणि मग त्याच्यानंतर ती पर्यावरणामध्ये म्हणजे पाण्यामध्ये सोडली जातात. तर ती जाळल्यामुळे त्याची ती सगळी डॅमेज होतात, म्हणजे त्याच्यातलं काही ऍक्टिव्ह मोइटीज राहत नाहीत. तर म्हणून ती इन्सिनरेशन केली जातात. आता काही ट्रस्ट हे औषधं गोळा करतात आणि ती परत दुसऱ्या रुग्णांना देण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. तर हे कुठेही म्हणजे त्याला कुठेही मान्यता नाहीये. असं हा विचार खूप नोबल आहे, हा विचार खूप चांगला आहे, की आज नकोशी झालेली औषधं पण ती अजून एक्सपायर नाही झाली, तर ती मी वापरू का, मी ती दुसरीकडे दुसऱ्या पेशंटला देऊ का. तर हे मान्य नाही, कारण कुठे ठेवली ती औषधं, स्टोरेज कसं आहे याच्यावर अवलंबून आहे, आणि मग त्यामुळे ते धोकादायक असू शकतं. पण ही म्हणजे ही सिस्टीम म्हणून आपण नाही करू शकत की रियूज ऑफ द मेडिसिन, ते नाही करू शकत. त्याच्यानंतर तुम्ही पहिल्यांदी जे म्हणालात किंवा दुसरा तुमचा प्रश्न होतो की औषधं डॉक्टरांनी दिल्यानंतर, मग ती मला नेमका तुमचा प्रश्न ऍक्च्युली समजला नाही, की डॉक्टरांनी औषधं दिल्यानंतर मी ती खुल्या स्वरूपात दिली जातात म्हणजे फॅमिली डॉक्टर जे एनव्हलप मध्ये द्यायचे तसं म्हणताय तुम्ही, का काय कसं म्हणताय, की औषधांचं काय करायचं. तुम्ही म्हटलात ना की डॉक्टरांनी औषधं दिल्यानंतर फॅमिली डॉक्टर देतात, ते मला सांगू शकाल का, म्हणजे मी पुढे जाता येईल. हो हो. हा. ऍक्च्युली मला असं म्हणायचं होतं की एक प्रिस्क्रिप्शन दिलं जातं, त्याच्यामध्ये काही औषधं आपण विकत घ्यायचा सल्ला दिला जातो, बरोबर. पण बर. काही औषधं डॉक्टर बांधून देतात. हा, ओके. बांधून किंवा मग असंच पाकिटात देतात. ती जनरली ओपन हा. असतात आणि हम्म. जनरली असं होतं की त्यातला एखादा दुसरा डोस घेतला जातो. आणि हम्म. बट ऑब्विसली मला असं वाटतं ती की इन्सिनरेशनसाठी, कारण मला त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं मगाशी. असं होतं ह्याचं जनरली लोक आमच्याकडे काय करतात की पाण्यात घालून ती झाडांना घालतात, तर त्याचं हे गणित योग्य आहे का? नाही, आता समजा काही मल्टीव्हिटॅमिन्स वगैरे असतील त्याच्यामध्ये मिनरल्स आहेत ना, तर ती झाडांना घातली तर ठीक आहे, पण बाकी याच्यावर काही असा अभ्यास आहे का की औषधं झाडांना घातली तर झाडांना काही उपयोग होईल. कारण काही काही औषधं खूप ऍसिडिक पण आहेत, काही काही खूप अल्कलाईन पण आहेत, त्यामुळे त्याचा असा काही सर्रास वापर करावा असं मला अजिबात वाटत नाही. पण मल्टीव्हिटॅमिन्स वगैरे आहेत की ज्याच्यामध्ये मिनरल्स आहेत, खनिज आहेत, की जी एनिवे मातीला गरज आहे, जी एनिवे झाडांना गरज आहे, ती उरलेली टॉनिक्स म्हणजे जी असतात ती वापरायला हरकत नाही. पण अशी बाकी लोक ऍस्पिरिन वगैरे पण घालतात मला माहिती आहे, पण त्याचा असा काही खरंच खूप फायदा होतो का, हे हे काही सांगता येत नाही म्हणजे. आणि त्यामुळे तुम्ही जसं म्हटलात की, आणि ही सगळी औषधं मी आपण आता आपल्या लेवलला जर आपल्याकडे डिस्पोजल सिस्टीम नसेल, तर औषधं आपली जी चहाची आपली चहा गाळल्यानंतर चहाची पत्ती असते त्याच्यामध्ये वगैरे आपण औषधं मिक्स करून मग ती टाकली तर निदान ती डायल्यूट तरी होतात. त्याच्यानंतर कधीही औषधं आपल्याकडे समजा एक्सपायर्ड औषधं आहेत आणि ती जशीच्या तशी आपण फक्त कधीही कचऱ्याच्या डब्यात फेकायची नाही. कारण त्याच्यामध्ये दोन गोष्टी असू शकतात, की ती अख्ख्या पॅकिंगच्या पॅकिंग आपण फेकलं समजा, किंवा 10 पैकी 5 गोळ्या वापरल्या आणि 5 कॅपून कापून आपण फेकून दिलं उरलेलं, तर ती कधीतरी रिसायकल म्हणजे कोणी समाजकंटक लोक ती रिसायकल करून रिपॅकिंग करून पण येऊ शकतात. तर हा पण धोका आहे आणि पर्यावरणाला पण धोका असतो म्हणून. तर त्यामुळे प्रत्येक उरलेल्या टॅबलेट कॅप्सूल आत्ता जर आपल्याकडे सिस्टीम नसेल, बिन्स नसतील टाकायला, तर ती कापून ती आपल्या चहा कॉफी याचे जे आपलं पावडर असते त्याच्यामध्ये मिक्स करून चुरून आपण ती फेकवू शकतो त्यातल्या त्यात, त्यामुळे त्याचं डायल्युशन होतं म्हणजे. तर एकदम ती तेवढी टॉक्झिक राहत नाही. ओके, थँक्यू मॅम. पुढचा एक प्रश्न विचारते. आयुर्वेदिक औषधांचेही प्रदूषण होते का? हो, आयुर्वेदिक औषधं सुद्धा शेवटी केमिकल्स आहेतच त्याच्यामध्ये. तर त्याचंही प्रदूषण होऊ शकतं. त्याच्यामधल्या काही औषधांमध्ये अल्कोहोल सुद्धा असतोच, आणि शेवटी ती पण केमिकल्स आहेत, म्हणजे ॲलोपॅथी किंवा मॉडर्न मेडिसिन नसली तरी ती सुद्धा केमिकल्स आहेत, वनस्पतीजन्य असली तरी. तर त्यामुळे त्याचा वेगळा अभ्यास अजून आपण केलेला नाही, किंवा त्याचे काही रेसिड्यूज मिळाले का समजा, हे आपण त्याच्यावर अजून तरी त्याचा काही रिसर्च एवढा काही झालेला नाही. तर हा प्रश्न छान आहे आणि त्याच्याविषयी अधिक माहिती करून घेण्याचा मीही प्रयत्न करीन. पण कुठेतरी त्याच्याही शेवटी त्याच्यात सॉल्व्हंट्स वापरली आहेत, सगळं आहे, तर त्याचं समजा अगदी सायटोटॉक्सिक ड्रग्स किंवा अँटीबायोटिक सारखा इतका प्रॉब्लेम नाही झाला तरी समजा काही मोठी मोठी मी त्याच्यामधली जी औषधं आहेत, अल्कलॉइड्स आहेत, ग्लायकोसाइड्स आहेत, तर ती सुद्धा चांगलीच ऍक्टिव्ह असतात ना, अश्वगंधा आहे, कितीतरी अनेक आहेत. तर ती सुद्धा म्हणजे शेवटी त्याचाही परिणाम किंवा विपरीत परिणाम होणारच आहे.
तर त्याचा नक्कीच अजून अभ्यास करावा असा इंटरेस्टिंग टॉपिक आहे हा. थँक्यू. ओके, थँक्यू. पुढचा प्रश्न आहे तो लिक्विड आणि टॅबलेट दोन्ही प्रकारच्या औषधांबद्दल आहे की ते जर आपण पाण्यामध्ये विरघळवून टॉयलेटमध्ये सोडले तर तो उपाय होऊ शकतो का ह्याच्यावरचा? तो उपाय म्हणजे त्यातल्या त्यात सध्याच्या सिस्टीममध्ये आजच्या घडीला जेव्हा आपल्याकडे काही सिस्टीम डेव्हलप नाही केली आहे, तर तेव्हा त्यातल्या त्यात तो ठीक उपाय आहे की आपण डायल्यूट तरी करतोय. म्हणजे पूर्वी सुद्धा आम्ही हेच सांगायचो की डिस्पोजल सिस्टीम नसताना डायल्यूट करून टाक. पण शेवटी ते पाणी म्हणजे डायल्यूट करून शेवटी ते पर्यावरणातच जाणार आहे हे नक्की. थोडं डायल्युशन होईल, पण त्याच्यामुळे फारसा काही फरक पडेल असं नाही. तर आता जर आपल्याकडे कुठलीही सिस्टीम नसेल तर तसं करायला पण टॉयलेटमध्ये किंवा सिंकमध्ये सुद्धा ते टाकणं म्हणजे तसं डायरेक्ट सुएजमध्ये ते जाणार आहे. तर तेवढी काही ती चांगली सिस्टीम नाही, पण आत्ता करायला हरकत नाही. थँक्यू मॅम. एक अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की आजारी आपल्या घरामध्ये बऱ्याचदा सिनियर सिटीजन्स असतात, तर आपण जे डायपर युज करतो त्यांच्यासाठी, तर त्याचं डिस्पोजल कशा प्रकारे करायचं, आणि दुसरं सॅनिटरी नॅपकिन्सचा पण एक प्रश्न आहे, तर या दोन्हीचं डिस्पोजल कशा प्रकारे करू शकतो आपण? सॅनिटरी नॅपकिन्सचं डिस्पोजल हा एक खूप मोठा पृथ्वीला म्हणजे पडलेला प्रश्न आहे. कारण तुम्ही सगळ्यांनी वाचला असेल की त्याचं डिस्पोजल म्हणजे वर्षानुवर्ष पृथ्वी तलावर तसंच राहतं. त्याची कुठलीही आता आपल्याकडे त्याचं रिसायकलिंग किंवा करण्याची हळूहळू ते प्रयत्न होत आहेत, पण अजून तरी काही सिस्टीम नाही. तर आता आपल्या महानगरपालिकेच्या नियमांमध्ये जे बसत असेल की आपण जो डायपर बांधून पॅक करून वगैरे फेकला वेगळ्या प्रकारे, तर ते घेऊन जातात. पण त्याच्यासाठी अशी वेगळी सिस्टीम नाहीये की हॉस्पिटल्समध्ये बायोमेडिकलमध्ये त्यांचं येलो, ग्रीन, रेड कॅटेगरीज आहेत, त्याच्यामध्ये ते व्यवस्थित करतात. पण आज आपल्याकडे अशी काही वेगळी सिस्टीम आपल्यासाठी दिलेली नाही. पण तो खूप मोठा प्रश्न आहे कारण ते खरोखर डिग्रेडेबल नाहीये आणि पर्यावरणासाठी तो एक खूप मोठा धोका आहे. त्यामुळे म्हणजे सॅनिटरी पॅड्स जे रेग्युलर आहेत त्याच्याऐवजी मेन्स्ट्रुअल कप वापरणे किंवा पूर्वीची जी आपली पद्धत होती किंवा रिसायकलेबल किंवा रियुजेबल सॅनिटरी पॅड्स हे आजकाल आलेले आहेत, तर त्याचा प्रसार होणं हे आवश्यक आहे. ते तेवढे असं सुरुवातीला असं वाटू शकतं की तेवढे कन्व्हिनियंट नाहीत, पण ते खरोखर कन्व्हिनियंट आहेत आणि त्याचा वापर जर झाला तर पर्यावरणाला जो सॅनिटरी पॅड्समुळे जो धोका आणि त्रास होतोय तर तो कमी होऊ शकतो खरं. थँक्यू सो मच मॅम. पार्टिसिपंट्स पैकी कोणाला प्रश्न असतील तर त्यांनी स्वतःला अनम्यूट करून विचारायला हरकत नाही. जर कोणाला प्रश्न नसतील तर आपला जो ऑनलाईन पर्यावरण शाळेचा व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यावर तुम्ही नंतर देखील प्रश्न विचारू शकता. मॅम त्या ग्रुपवर आहेत, त्या तुम्हाला नक्की त्या प्रश्नांची उत्तरं देतील. पुन्हा एकदा मी आजचे आपले स्पीकर डॉक्टर मंजिरी घरत मॅमचे खूप खूप आभार मानते की त्यांनी खूप छान पद्धतीने आपल्याला या विषयाची माहिती दिली. आता आपल्या काही अनाउन्समेंट्स आहेत त्याकडे आपण वळूया. पर्यावरण दक्षता मंडळाचा देवराई हा प्रकल्प आपल्या सर्वांना माहित आहे. टिटवाळ्यामध्ये आपण जवळजवळ 7 वर्षासाठी ट्रायपार्टेड अग्रीमेंटने आपण तिथे जंगल वाढवलं होतं 19.19 हेक्टर जमिनीवरती, आणि तिथे आपण सर्व देशी वृक्षांची लागवड केली होती. तर तसाच आपल्याला दुसरा एक प्रकल्प आता मिळाला आहे जो टिटवाळ्यामध्येच असणार आहे. तर त्या प्रकल्पाचा आपण लोकांसाठी पहिला जो कार्यक्रम आहे त्या प्रकल्पावरती तो आपण 8 जूनला करणार आहोत पर्यावरण दिनाच्या निमित्ताने. तर या कार्यक्रमासाठी सर्वांना आमंत्रण आहे. आत्तापासूनच आपल्या सर्वांनी आपलं कॅलेंडर मार्क करून ठेवावं. 8 जून रविवार आहे त्या दिवशी. तर या सर्व प्रकल्पाचे लोकेशन आणि बाकी डिटेल्स मी आपल्या ग्रुपवर शेअर करेनच.
आणि तुम्ही नक्की या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी सर्वांना विनंती आहे. तो जो प्रकल्प आहे तो आपण गणपती मंदिरामध्ये जे जे व्यक्ती तिथे व्हिजिटसाठी येणार किंवा दर्शनासाठी येतील त्या सर्वांसाठी हे एक सेंटर असणार आहे, ज्यामध्ये पर्यावरण शिक्षण आणि त्यामध्ये आपण लोकांना पर्यावरणाच्या विविध पैलूंची माहिती करून देणार आहे. जसं की तिकडे बटरफ्लाय गार्डन असणार आहे, मियावाकी प्लांटेशन असणार आहे, त्यानंतर विहीर असणार आहे, तलाव असणार आहे. असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे गोष्टी आपण तिथे त्या प्रोजेक्टमध्ये लोकांना पाहण्यासाठी आणि हँड्स ऑन एक्सपिरियन्ससाठी उपलब्ध करून देणार आहोत. तर सर्वांनी नक्की या प्रकल्पाला भेट द्यावी. 8 जूनला आपण सर्व तिकडे सकाळी भेटूया 8:30 वाजता. त्यानंतर अजून एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे की आता गुढीपाडवा येत आहे, सर्वांना माहित आहे, मराठी नववर्ष. तर त्याचं स्वागत यात्रा ही दरवर्षी निघते. ठाणे आणि डोंबिवलीमध्ये दोन्ही ठिकाणी ही स्वागत यात्रा आहे. आणि त्या दोन्ही यात्रेमध्ये आपलं पर्यावरण दक्षता मंडळाचा सहभाग आहे. तर ठाण्यामध्ये आपली जी संकल्पना आहे ती एअर पोल्युशन किंवा हवा प्रदूषण अशी आहे. तर सकाळी 7 वाजता आपल्या गडकरी रंगायतनपासून हे आपण सुरू करणार आहोत. तर सर्वांनी नक्की या यात्रेमध्ये सहभागी व्हावं. त्यासोबतच डोंबिवलीमध्ये देखील स्व ही संकल्पना घेऊन त्याची थीम जी आहे यात्रेची ती स्व अशी आहे आणि आपल्या महाराष्ट्राची पर्यावरणीय मानचिन्ह ही संकल्पना घेऊन डोंबिवली पर्यावरण शाळा देखील या यात्रेमध्ये उतरत आहे. तर तुम्ही सर्वांनी नक्की ठाणेकरांनी ठाण्याच्या यात्रेला आणि डोंबिवलीकरांनी नक्की डोंबिवलीच्या यात्रेमध्ये सहभागी व्हावं. आणि गुढीपाडव्याच्या या शुभ मुहूर्तावरती सर्वांनी नक्की यात्रेमध्ये सहभागी व्हावं अशी विनंती आहे. सर्वांना पुन्हा एकदा हिंदू नूतन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा. आपण आता पुढच्या शुक्रवारी भेटणार आहोत एक नवीन विषय घेऊन. आपले आजचे जे स्पीकर आहेत त्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार आणि सर्व पार्टिसिपंट्सचे देखील आभार. पुन्हा आपण भेटूया पुढच्या शुक्रवारी. तोपर्यंत नमस्कार.